हॅलो एव्हरीवन, सोनाली क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहे ब्लाऊजवरती मेजरमेंट्स कसे घ्यायचे। त्यासाठी हा आपल्याला शिवलेला व्यवस्थित परफेक्ट असं शिवलेला ब्लाऊज आहे आणि त्यावरती आपण मेजरमेंट्स कसे घ्यायचे हे आपण बघणार आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। ब्लाऊजवर जो मेजरमेंट आपण घेत असतो त्यासाठी आपल्याला काय करायचं, हा ब्लाऊज घेतलेला आहे, कोणताही जो तुमचा जुना असेल आणि तो तुम्हाला परफेक्ट फिटिंगला बसत असेल तसा ब्लाऊज घ्यायचा आहे। आणि करायचं आहे काय, आता महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही हुकपट्टी असते, हुक असतात किंवा मग बटन्स असतात, ते काय करायचं आहे लावून घ्यायचं। तर मी इथे बटन्स होतं, हुक होते, तर मी इथे लावून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकाल। तर आता काय करायचं आहे तुम्हाला, जे पण आता समजा बॅक, हा आपला बॅक आहे बरोबर, बॅकचं काय होतं कधी कधी की हा भाग जो असतो हा जास्त असतो आणि फ्रंटचा थोडा कमी असतो। तर मग आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्ही बघू शकाल असेल इथे थोडं एक्स्ट्रा होतोय, ठीक आहे। हा आपण असं केल्यानंतरला, हा आता मी परफेक्ट वरून घेते असं, आणि हे केल्यानंतरला काय होतं, थोडासा हा भाग उरून येतोय। तर आपल्याला काय करायचं, याच्या सोबत आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे, ठीक आहे। तर मेजरमेंट घेताना सर्वात आधी काय करायचं, आता समजा आपल्याला काय करायचं आहे, चेस्टचं राऊंड घ्यायचं आहे, चेस्ट राऊंड घ्यायचं। तर आपल्याला कसं करायला लागेल, तर हा आहे, हा भाग एक्स्ट्रा आहे बरोबर, तिथेच आपल्याला काय करायचं, मेजरमेंट टेप पकडायचा आणि हा असा मेजर करायचा, ठीक आहे। हा कितीला आलेला आहे, 9 इंच आलेला आहे, ठीक आहे। 9 इंच काय झालेला आपला चेस्ट राऊंड झालेला, हा चौथा भाग आलेला आहे चेस्ट राऊंडचा। म्हणजे आपला पूर्ण जो चेस्ट राऊंड असेल तो किती असेल, 36 असेल। 36चा चौथा राऊंड किती येतो, चौथा भाग किती येतो, 9 येतो, ठीक आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1.5 किंवा मग तुम्हाला 2 इंच असेल तर 2 इंच, 1.5 इंच तर 1.5 इंच तुम्ही त्याला मार्जिन घेऊ शकता, ठीक आहे। त्यानंतरला काय करायचं, आता इथे एवढं जास्त राहत नाही आहे, ठीक आहे। बघू शकाल तुम्ही, हा परफेक्ट येतोय असा, याच्या बाहेर असं काही येत नाही आहे, ठीक आहे। तर काय करायचं मग, इथूनच आपण हा जो भाग आहे इथून इथे असा टेप ठेवायचा आणि इथून ते असं या प्रकारे असे मेजरमेंट करून घ्यायचं। इथं आलेला आहे 8.5 इंचावरती, इथे आलेला आहे 8.5, 8.5चा किती होतं चौथा भाग, तर चौथा भाग जर तुम्ही 8.5चा गेला तर 34 होतो, ठीक आहे। त्याच्यामध्ये 1.5 आपण ॲड करतो। हे झालेलं आहे चेस्ट राऊंड आणि हा झालेला आहे वेस्ट राऊंड। आता काय करायचं, आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। हा शोल्डर किती आहे तुम्हाला दाखवते मी, हा शोल्डर रेडी शोल्डर आहे, हा पावणे 2.25 इंच आहे बघा, 2.25 आहे हा शोल्डर। तर याचा आपण शोल्डर 5.5 घेतलेलं होतं। 5.5 घेतल्यानंतरला काय होतं की इकडे अर्धा इंच जातो, इकडे अर्धा इंच जातो, आणि जेव्हा आपण म्हणजे हा जो भाग काढतो, हा शोल्डर म्हणजे हा शोल्डरचा किती आलेला आहे, 2.25 इंच आलेला बरोबर। आपण नेकला सुद्धा काढतो, नेकला काढल्यानंतर हा टोटल किती येतो, जो उरतो तो आहे 2.25 इंच उरतोय, ठीक आहे। तर 2.25चा हा आलेला आहे। तुम्ही जेवढं शोल्डरचं मी चार्ट दिलेला आहे त्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकाल, तर चेस्ट राऊंड तुमचा किती असेल, 34 असेल, 35 असेल, कितीही असेल, त्याच्यावरती आर्म होल किती घ्यायचा आणि नेकची डेप्थ किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचं, हे सगळं आपण त्या चार्टमध्ये दिलेलं आहे, तुम्ही तो जाऊन व्हिडिओ बघू शकता, ठीक आहे। त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, की हा जो टक्स पॉईंट असतो, टक्स पॉईंट किंवा काय म्हणतो आपण बस्ट पॉईंट, तर बस्ट पॉईंट म्हणजे कोणता, तर हा वाला, हा इथे बस्ट पॉईंट येतो, 7 वर आलेला आहे, हा 7 वरती आलेला आहे, कारण की ह्यांची उंची खूप कमी आहे, तर त्यामुळे किती आलेला आहे, 7 किंवा 7.5, 8 पर्यंत येऊ शकतो जास्तीत जास्त। हा बस्ट पॉईंट म्हणजे काय, तर मिड पॉईंट काढायचा आपला बस्टचा, ठीक आहे। तर त्या काढल्यानंतर आपल्याला किती येतो, 7 आहे याचा, तर 7 वरती त्यांनी इथे मार्क करून घ्यायचं आहे, ठीक आहे। बस्ट पॉईंट कसा काढायचा, तर इथून असं शोल्डरपासून असं या खाली असा बस्ट पॉईंट जेवढा जिथेपर्यंत येईल तिथेपर्यंत असं मार्क करून घ्यायचं आहे, ठीक आहे। यानंतरला काय करायचं, तर यानंतरला आपल्याला करायचं आहे नेक बघू शकतो आपण, इथे शोल्डरचं इथे टिप मारलेली आहे, ठीक आहे। तर शोल्डरच्या टिपपासून इथून ती या साईडला असा हा तिरका असा टेप पकडायचा, तिरका टेप पकडल्यानंतरला या साईडला असं बघू शकतो तुम्ही, 6 इंचावरती हा फ्रंटचा नेक आहे, ठीक आहे। आता नेक झालेला आहे, आता बॅक नेक तुम्हाला दाखवते किती आहे ते, आणि जर असंच तुम्हाला ब्लाऊज आलं तर तुम्हाला कसा शिवायचा आहे त्या पद्धतीने तुम्हाला थोडंसं गाईडलाईन्स होती। तर आता काय करायचं आपल्याला, तुम्ही बघू शकाल असाल इकडे जास्त येत होतं बरोबर, ठीक आहे। तर आपल्याला काय करायचं, हे एकदम या प्रकारे, आणि इथून काय करायचं आपल्याला खाली असं घ्यायचं, 11 इंचावर येईल, ठीक आहे। तर हा बॅक किती आहे, 11 इंचावरती आहे, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जे स्लीव्ज आहेत तर स्लीव्ज राऊंड घ्यायचं आपल्याला, ठीक आहे। स्लीव्ज राऊंड घेताना काय करायचं, ही जी बाजू आहे ही किती आहे मी तुम्हाला दाखवते,
5.5 इंचावरती आहे. हे काय आहे तर स्लीवची लेंथ आहे. ठीक आहे, स्लीव्ज लेंथ आहे. तुम्ही कितीही घेऊ शकता. तुम्हाला याचं किती 5.5 आहे. ठीक आहे, तुम्हाला जेवढी हवी असेल तुमची घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतरला काय आहे, हा भाग काय आहे, हा भाग जो आहे तो स्लीवचा राऊंड आहे. ठीक आहे, आता हा आपण मेजरमेंट कसं करायचं याचं तर मी तुम्हाला दाखवते. या प्रकारे मेजर करायचं. ठीक आहे, हा 5.5 आलेला आहे. 5.5चा अर्धा आलेला आहे म्हणजे तुम्हाला किती येईल, 11 येईल. म्हणजे 5.5चा आहे ना तर 11 येईल. 11 इंच आल्यानंतरला याचा आपण हाफ केल्यानंतरला 5.5 येतो. ठीक आहे, त्यानंतरला हा भाग कोणता आहे, हा भाग फिटिंगचा आहे. ठीक आहे, या भागचा आपण आर्महोल बघतो. आर्महोल आता 7 आहे. 7 1 7 7 2 14 म्हणजे 14 आर्महोल असेल तर याचा किती येतो, जो फिटिंग आहे त्याची फिटिंग 7 वरती येईल. ठीक आहे, तर इथं आपण फिटिंग घेतलेली आहे आर्महोलची. ठीक आहे, आर्महोल मोजायची एक दुसरी पद्धत ही आहे की तुम्ही थेट असं करू शकता. इथून जो तुम्ही आपण इथून लावतो. ठीक आहे भाई, तर मग इथून काय करायचं, असं आपण सिम्पली पकडून घ्यायचं आणि हा पूर्ण जेवढा आर्महोल आहे हा मोजून घ्यायचा. हा पूर्ण जो आर्महोल आहे हा या प्रकारे असं मोजून घ्यायचा. ठीक आहे, या प्रकारे मोजल्यानंतरला तुमचा 14 येईल. हा 14 होता ना, हा 14 आलेला आहे. पूर्ण ही बाजू अशी आहे, ही अशी टेपनी मोजून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी टेपनी मोजून घ्यायची आहे म्हणजे किती येईल, जो आर्महोल असेल तो आपल्याला समजून जाईल की किती आहे. ठीक आहे, त्यानंतरला आपल्याला काय करायचं आहे, बॅकचा जो टक्स आहे हा बॅकचा टक्स कसा घ्यायचा. आता फॉर एक्झाम्पल याचा मिड काढायचा. तर जो बॅक आहे आपला, हा बॅक आहे बरोबर, तर हा बॅकचा इथं मिड पॉईंट निघेल. म्हणजे तुम्हाला मी दाखवते मिड पॉईंट कसा काढायचा. या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं. हा आलेला आहे याचा मिड पॉईंट. ठीक आहे, मिड पॉईंटपासून हा असा मिड पॉईंट आलेला आहे हा वाला. तर मिड पॉईंटपासून आपल्याला इथे टक्स दिलेला आहे. ठीक आहे, हा टक्सची लेंथ किती झाली आहे, 5.5 इंच झालेली आहे. म्हणजे हा टोक्स कसा केलेला असणार आहे, हा जो बनवताना तर हा घेतला असणार आहे 5 इंचावरती. मग येताना किती आलेला आहे, हा 5.5 इंचावरती आलेला आहे. ठीक आहे, तर या प्रकारे आपण हा ब्लाऊजची पूर्ण समजून घेतलेला आहे की याचे मेजरमेंट्स कसे घ्यायचे ब्लाऊजवरती. त्यानंतरला हा काय केलेला आहे, हा प्रिन्सेस आहे. ठीक आहे, प्रिन्सेसचं काय केलेलं आहे, इथून हा मेजरमेंट्स घेतलेला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते, एकच मिनिट. हे प्रिन्सेस घेताना आणि प्रिन्सेस कसं घेतलेलं आहे ते इथून घेतलेलं आहे. इथून काय केलेलं आहे, 3 इंच घेतलेला आहे, इथे मार्क केलेला आहे. त्यानंतरला मिड पॉईंट जो बस्ट पॉईंट होता त्या बस्ट पॉईंटपर्यंत इथे स्ट्रेट लाईन मारायची आणि देन इथं कर्व द्यायचा. ठीक आहे, खूप सोपी पद्धत आहे. आणि त्यानंतरला हा काय केलेलं आहे, ही म्हणजे पट्टी केलेली आहे. या पट्टीसाठी सुद्धा तुम्ही ही पट्टी कितीची आहे मी तुम्हाला दाखवते, 3.5 इंचावरती आहे. म्हणजे आपल्याला 3.5 इंच घ्यायला लागेल ही पट्टी. त्यानंतर हे 3.5 इंच होईल. ठीक आहे, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हा माझा नवीन यूट्यूब चॅनल आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.